लोणावळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई। कामशेत येथील दीपा रेस्टॉरंट बार आणि मावळ वडगाव येथील फ्लेवर्स बार या बारवरती पोलिसांची धडाकेबाज कारवाई। विहित वेळेपेक्षा जास्त काळ हॉटेलमध्ये मद्य विक्री, खाद्य विक्री, ऑर्केस्ट्रा सुरू ठेवल्याने सदर बारवर कारवाई केली आहे। पहा Z24 न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी विनोद शिंदे, आपण पाहता Z24 न्यूज। Z24 न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सध्या मी उभा आहे लोणावळा येथे। लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय सत्यसाई कार्तिक यांनी हॉटेल बार मालकावरती कारवाई केलेली आहे। विहित वेळेपेक्षा जास्त काळ बारमध्ये मद्य विक्री, खाद्यपदार्थ व विक्री केली होती आणि वाद्य ऑर्केस्ट्रा विहित वेळेपेक्षा जास्त काळ सुरू होता। त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे। आपल्यासोबत आहेत क्राइम इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राज शिंदेजी। आपण जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे याबद्दल। सर, Z24 न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? प्रथमतः लोणावळ्याचे DYSP सत्यसाई कार्तिकजी यांचे मी संपूर्ण अँटी क्राईम लॉ ऑर्गनायझेशनतर्फे खूप अभिनंदन करतो। अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। तर पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे वाटाघाटी आहे, परंतु आपण बार मालकांना काय संदेश देऊ इच्छिता? संपूर्ण मालकांनी सुप्रीम कोर्टच्या नियमांचे व अटीचे ते पालन हे तंतोतंत केले पाहिजे। बार मालकांनी कायद्याचे पालन केले पाहिजे, अन्यथा पोलिसांची जी कारवाई त्यांच्यावरती होणार। त्यामुळे पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याबद्दल अँटी क्राईम इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राज शिंदेजी त्यांचं अभिनंदन करत आहेत। पाहत राहा Z24 न्यूज। मी विनोद शिंदे, लोणावळा। Z24